हे बघा काजू शंकरपाळे बनवलेले आहेत. मी तुम्हाला याची रेसिपी दाखवते. चला मग करूया. नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. हे बघा 1 वाटी मैदा घेतलेला आहे. मस्त अशी आपण काजू बिस्किट बनवणार आहोत आज. त्यासाठी हे 1 वाटी गव्हाचं पीठ टाकणार आहे. आपलं पोट वगैरे काही बिघडणार नाही, कारण गव्हाचं पण आहे त्याच्यामध्ये आणि रवा पण आहे अर्धी वाटी. हे सगळं टाकून त्याला सगळं मिक्स करायचं. आपल्याला यामध्ये ओवा टाकते. ओवा हे काय एक अर्धा चमचा घेतलेला आहे. आता याला मी चोळून घेते, म्हणजे थोडंसं टाकून घेतलेलं आहे रवा. ओवा, जिरे टाकणार आहे थोडे. जिरे कारण टेस्ट लागतील आपल्याला. चहासोबत खाण्यासाठी करणार आहोत आपण. चवीनुसार नमक टाकणार आहे. हे पहा नमक टाकते. एक माप तेल टाकणार आहे. यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. आता घट्ट पीठ मळून घेते मी. हे सगळं एकत्र करते आणि थोडं पीठ पाणी टाकून मळून घेते. हे सगळं एकत्र होईल, ओवा वगैरे. आता थोडं थोडं पाणी टाकून घट्ट उंडा चुरून घेते. एक अर्धा तास आपल्याला चुरून ठेवायचे, नंतर करायला घ्यायचे. आपलं पीठ मळून झालेलं आहे, बघू शकता. असं मस्त घट्टपणा चुरलेलं आहे. छान मालिश केलेली आहे मी त्याची. आता याला अर्धा तास ठेवते थोडंसं भिजण्यासाठी, नंतर करायला घेऊ आपण. हे बघा आपल्या पोळ्या झालेल्या आहेत. यावरती मैद्याचं आणि तुपाचं मी लेप लावून घेते. सगळं पोळीला लावून घ्यायचं आपल्याला, कारण कुरकुरीत आपले खुशखुशीत होतील. सगळीकडे तूप लावून घेतलं मी. हे आपलं तुपाचं मैद्याचं हे पण 4 पोळ्या करून घेतल्यात. एकावर एक ठेवून घ्यायची अशी. आणखी लावायचं आहे आपल्याला तूप आणि मैदा. चांगलं पूर्ण पोळी भरून लावायची. हे बघा झालेलं आहे. आता दुसरी पोळी ठेवून घेते. आपल्याला थोडंसं मैदा टाकून लाटून घ्यायचे. याला थोडी जाड बनवायची पोळी. किचन वाट्यावरती लाटलं तरी चालते, कारण पोळीपाट छोटा आहे आपलं. बघूत आपण झालं तर याच्यावर करून नाही गेलं तर किचन वाट्यावरती त्याला घासून ठेवलेलं आहे. त्याच्यावर लाटते, बघते याच्यावर होते का. असं हलकंच लाटावं लागेल. थोडं जाडसर ठेवायचं. हे असं लाटते आणि ते थोडंसं पातळ करायचे. जास्त जाड झाले, जास्त जाड नको, जास्त. हे बघा असं लाटून घेते. एखाद्या बिस्लरीच्या पाण्याचं ढाकण वगैरे किंवा कोणते असं ढाकण घ्यायचं आणि अशी काप काढून घ्यायची आपल्याला.
असे काढून घ्यायचे. हे बघा असे झालेले आहेत. आता पूर्ण असे करून घेते आणि तळून घेते. हे बघा आपले तयार झालेले आहेत. आता याला तळून घेणार आहे. बघू शकते अशा प्रकारचे करून घेते मी सगळीकडे. इकडं गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि तेल टाकलं आहे तपायला. तर हे आपले काजू शंकरपाळे आहेत, नमकीन आहेत. म्हणलं त्याला गोड नाही आहेत, आपण उगा चहा संग नाश्त्याला केलेले आहेत. हे बघा असे तेलामध्ये सोडून घ्यायले मी आपले काजू शंकरपाळे. मस्त असे बिस्किटसारखे होते छान. हे बघा असे कमी गॅसवरती मी याला छान तळून घेते खरपूसवाण्याचे. हे बघा आपले शंकरपाळे झालेले आहेत, काजू शंकरपाळे असे कुरकुरीत मस्त झालेले आहेत चहा सोबत खाण्यासाठी. आपल्याला सर्व अशाच कलरचे तळून घ्यायचे. असे मस्त कुरकुरीत झालेले आहेत, बिस्किट झाल्यासारखे बघू शकता. आपण पोळीवर पोळी असं तूप लावून टाकले होते ना, हे बघा तसे असे 4 कुडदे निघालेले आहेत मस्त लगे. म्हणजे खाण्यासाठी असं पापडा निघाल्यासारखं मस्त चवीला चांगलं लागतात. खरपूस सोनाचे असे. हे बघा कसे आपले शंकरपाळे कुरकुरीत आहेत, काजू शंकरपाळे मस्त लगे. हे बघा बघू शकते चहासोबत खाऊ शकते. असे मस्त झालेले आहेत, चवीला पण छान आहेत. तो खारीसारखे दिसत आहे. रेसिपी आवडलीस तर नक्की करून बघा. काजू शंकरपाळे रेडी आहेत आपले खाण्यासाठी. रेसिपी आवडलीस लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चहासोबत खाऊ शकता. चहा पण बनवलेला आहे, चहासोबत खाऊ शकता शंकरपाळे.